श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या प्रिय मित्रांनो, फेब्रुवारी 2026 हा महिना कोणत्याही गाजाबाजा किंवा मोठा आवाज करण्याचा नसून हा महिना स्वतःला आतून तयार करण्याचा आहे. हा काळ तुम्हाला मानसिक, भावनिक आणि कार्मिक दृष्टिकोनातून पुन्हा एकदा एका रेषेत रिअलाइन करत आहे. तुम्हाला एका नवीन सुरुवातीसाठी सज्ज केले जात आहे. फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी एखाद्या मेटाबॉलिक शिफ्टसारखा आहे. जणू काही जुना ढाचा तुटत आहे, जेणेकरून एक नवीन आणि सशक्त तुमच्या स्वतःची एक नवीन आवृत्ती व्हर्जन 2.0 जन्म घेऊ शकेल. होय, कारण या महिन्यात तुमच्या स्वतःच्या राशीत निर्माण होत आहे पंचग्रही योग, जो तुम्हाला स्वतःलाच म्हणजेच तुमच्या सेल्फला एक नवी ओळख मिळवून देईल. शनी महाराजांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा जय शनिदेव. तर चला जाणून घेऊया की ग्रहांचे गोचर या फेब्रुवारी महिन्यात तुमच्यासाठी काय घेऊन आले आहे. नमस्कार, तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आजच्या आमच्या या विशेष ज्योतिष कार्यक्रमात, जो फक्त आणि फक्त कुंभ राशीसाठी आहे, तुमच्या स्वतःच्या चॅनल ज्योतिष केंद्रवर. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा, जेणेकरून कोणताही नवीन व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. हे राशी भविष्य गोचर फळ आहे, त्यामुळे ते फक्त आणि फक्त तुमच्या चंद्र राशीनुसार म्हणजेच मून साइन ॲक्वेरियस कुंभ राशीनुसार पाहण्याचा प्रयत्न करावा. सर्वात आधी ग्रहांच्या स्थितीबद्दल जाणून घेऊया. राहू तुमच्या कुंभ राशीत आहे आणि पूर्ण महिना प्रथम स्थानातच गोचर करेल. तिथेच शनी तुमच्या द्वितीय स्थानात आहे, म्हणजेच शनीच्या 7.5चा हा अंतिम टप्पा आहे. द्वितीय स्थानात बसलेल्या शनीची दृष्टी 4थ्या, 8व्या आणि 11व्या स्थानावर राहील. वक्री गुरु तुमच्या 5व्या स्थानात आहे. गुरुची देखील लग्न, नवम आणि एकादश स्थानावर दृष्टी आहे. केतू तुमच्या 7व्या स्थानात आहे. आता या महिन्यात 4 मुख्य बदल होतील. 3 फेब्रुवारी बुध तुमच्या प्रथम स्थानात येईल. सुरुवातीला सूर्य, शुक्र, मंगळ आणि बुध तुमच्या 12व्या स्थानात आहेत. 6 फेब्रुवारी शुक्र प्रथम स्थानात येईल. 13 फेब्रुवारी सूर्य प्रथम स्थानात येईल. 23 फेब्रुवारी मंगळ देखील तुमच्या प्रथम स्थानात येईल. म्हणजेच 23 फेब्रुवारीपासून पुढे सूर्य, शुक्र, मंगळ, बुध आणि राहू यांचा पंचग्रही योग तुमच्या स्वतःच्या कुंभ राशीत तयार होईल. आता पाहूया या सर्वांचा काय परिणाम होईल. सुरुवात करूया तुमच्या आरोग्यापासून. राहू तुमच्या प्रथम स्थानात राहणार आहे. 23 फेब्रुवारीनंतर पंचग्रही योग देखील बनेल, जो सांगतो की तुमची मानसिक स्थिती, मेंटल हेल्थ, मज्जासंस्था, झोपेचे चक्र आणि ओव्हर थिंकिंग हे सर्वात संवेदनशील भाग राहतील. 1 ते 12 फेब्रुवारी दरम्यान ऊर्जा कमी जास्त म्हणजेच लो टू हाय होत राहील. 13 फेब्रुवारीला सूर्य आल्यावर तुमची व्हायटॅलिटी वाढेल. मात्र 23 फेब्रुवारीनंतर मंगळ आणि राहूचा अंगारक दोष दाह, पित्त, ॲसिडिटी, बीपी यांसारख्या समस्या देऊ शकतो. अशावेळी शरीराकडून मिळणाऱ्या संकेतांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. डिटॉक्स, हायड्रेशन, डिजिटल फास्टिंग आणि श्वासाचे व्यायाम तुमच्यासाठी खूप प्रभावी ठरतील. भीतीपेक्षा स्वतःमध्ये शिस्त पाळणे जास्त गरजेचे आहे. जर तुम्ही शिस्त पाळणार असाल तर कमेंटमध्ये लिहा जय हनुमानजी. हनुमानजींच्या भक्तीमुळे तुम्हाला एक ऊर्जा मिळेल. आता तुमच्या करिअरबद्दल बोलूया. शनी तुमच्या द्वितीय स्थानात आहे आणि 7.5चा अंतिम टप्पा सुरू आहे. हा काळ तुमच्या करिअर मॅच्युरिटीची परीक्षा घेणारा असेल. तुमचे बॉसेस तुमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवतील. संवादात थोडा कोरडपणा येऊ शकतो. पण 3 फेब्रुवारीला जेव्हा बुध प्रथम स्थानात येईल, तेव्हा तुमच्या कल्पनांना अखेर ओळख मिळायला सुरुवात होईल. 13 फेब्रुवारीला सूर्य प्रथम स्थानात आल्यामुळे स्वतःला एक नवीन ओळख मिळेल. एखादी मोठी जबाबदारी किंवा अधिकार मिळू शकतात. गुरुची 5व्या स्थानातून लग्न, नवम स्थानावर असलेली दृष्टी तुमच्या करिअरमध्ये एक डिवाइन ग्रेस आणते. ऑफिसमध्ये तुमच्या बोलण्याला वजन प्राप्त होईल. 15 फेब्रुवारीनंतर पंचग्रही योग तुम्हाला मल्टीटास्किंगमध्ये मास्टर बनवू शकतो. पण लक्षात ठेवा, अति आत्मविश्वास टाळा आणि बॉसशी वाद घालू नका. 23 फेब्रुवारीनंतर आक्रमक पावले उचलणे शक्य होईल, पण इगो क्लॅश टाळा. पदोन्नतीपेक्षा स्वतःच्या स्थानावर म्हणजेच पोझिशनिंगवर लक्ष कॅफ्य करा. शांतपणे सातत्य राखणे हीच तुमची ताकद बनेल. व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर राहूसह 4 ग्रहांची युती म्हणजेच पंचग्रही योग व्यावसायिक मालकांसाठी ब्रँड व्हिजिबिलिटी, रीलॉन्च आणि रिपोझिशनिंगचा महिना असेल. नवीन कल्पना येतील, परंतु घाईगडबडीत अंमलबजावणी करणे खूप जोखमीचे ठरेल. केतू 7व्या स्थानात असल्याने व्यावसायिक भागीदारासोबत गोंधळ किंवा भावनिक दुरावा निर्माण करू शकतो. कोणतेही करार स्वाक्षरी करण्यापूर्वी 2दा तपासा.
शनीच्या दुसऱ्या स्थानातील गोचर रोख प्रवाहावर मर्यादा आणेल, पण तो स्थिर राहील. शनी महाराज दुसऱ्या स्थानात बसून तुमच्याकडून शिस्तीची मागणी करत आहेत. महिन्याच्या सुरुवातीला व्यर्थ खर्च वाढतील. मात्र गुरुची 11व्या स्थानावरील दृष्टी हे निश्चित करते की तुमची पैशाची पाईपलाईन सुकणार नाही. हा महिना पैसे साठवण्यापेक्षा पैसे योग्य ठिकाणी मॅनेज करण्याचा आहे. शेअर मार्केटमध्ये संयम खूप महत्त्वाचा आहे. झटपट पैसा मिळवण्यापेक्षा क्लीन मनी निवडा आणि दीर्घकाळाचा विचार करा. शिक्षणाच्या बाबतीत बोलायचे झाले तर वक्री गुरु 5व्या स्थानात आहे. हा टप्पा रिव्हिजन, पुन्हा प्रयत्न करणे आणि संकल्पना स्पष्ट करण्याचा आहे. विद्यार्थ्यांसाठी हा सुवर्ण काळ आहे. वक्री गुरु तुमच्या लक्षात ठेवण्याची क्षमता, रिटेन्शन पॉवर वाढवित आहेत. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर 6 फेब्रुवारी नंतर शुक्र आणि बुधाची साथ तुम्हाला वेगळ्या पद्धतीने विचार करण्यास मदत करेल. क्रिएटिव्हिटी क्षेत्रातील विद्यार्थ्यांची आंतरिक वाढ होताना दिसत आहे. मार्कांपेक्षा स्वतःच्या कौशल्यावर लक्ष द्या. गुरु 5व्या स्थानात प्रेमात गांभीर्य आणतो. जर तुम्ही सिंगल असाल तर फेब्रुवारीच्या मध्यवर्तीत एखादा जुना मित्र तुमच्या जवळ येऊ शकतो. पण राहू मंगळ युतीमुळे जोडीदारावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करू नका. प्रेमात स्वातंत्र्य देणे हीच या महिन्याची सर्वात मोठी रेमेडी आहे. सप्तम स्थानातील केतू भावनिक विसंगतीची जाणीव करून देऊ शकतो. आकर्षण तीव्र असेल पण समजूतदारी कमी पडेल. 6 फेब्रुवारी नंतर शुक्रामुळे तुमचे आकर्षण वाढेल, पण अपेक्षांचे व्यवस्थापन करायला शिका. वैवाहिक जीवनात शनी आणि केतूचा प्रभाव भावनिक अंतर निर्माण करू शकतो. लग्नस्थानातील पंचग्रही योग जोडीदारासोबत अहंकाराचा संघर्ष घडवू शकतो. केतू अलिप्तता देतो तर लग्नातील ग्रह हट्टीपणा निर्माण करतात. 23 फेब्रुवारी नंतर मंगळाची 7व्या स्थानावर दृष्टी वैवाहिक जीवनात थोडी उष्णता वाढवू शकते. शांती राखण्यासाठी मौन पाळणेच हिताचे ठरेल. जोडीदार प्रॅक्टिकल असेल आणि तुम्ही भावनिक विचार कराल. गोष्टी मनात दाबून ठेवण्याने गैरसमज वाढतात, त्यामुळे सायलेंट ट्रीटमेंटऐवजी सॉफ्ट कम्युनिकेशन निवडा. गुरु 5व्या स्थानात मुलांची रक्षण करतात, पण ते वक्री आहेत. अशावेळी मुलांच्या भावनिक गरजांकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. त्यांना नियंत्रणापेक्षा काउन्सिलिंगची जास्त गरज आहे. शत्रूंच्या बाबतीत सांगायचे झाले तर 23 फेब्रुवारीपासून मंगळ प्रथम स्थानात येईल. तुमचे विरोधक ॲक्टिव्ह राहतील आणि ऑफिसमधील राजकारण त्रास देऊ शकते. अशावेळी कोणतीही प्रतिक्रिया न देता तुमच्या कामगिरीवर लक्ष द्या. महिन्याच्या सुरुवातीला 12व्या स्थानातील 4 ग्रह परदेश प्रवासाचे योग प्रबळ करतात. जर विजाचे काम अडकले असेल तर 13 फेब्रुवारी पूर्वी प्रयत्न वेगवान करा. इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत सुरुवातीला अनावश्यक खर्च वाढतील. 23 फेब्रुवारी नंतर इन्व्हेस्टमेंट करताना खूप सावध राहा. पंचग्रही योग झटपट पैशाचे आमिष दाखवू शकतो, ज्यात तुम्ही अडकू शकता. दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंटच फायदेशीर ठरेल. आता या परिस्थितीत काय उपाय करावेत? 1. शनीची 7:30 सुरू असल्याने दर शनिवारी तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा. 2. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्या आणि दररोज हनुमान चाळीसा पठण करा. 3. ओम शम शनैश्चराय नमः किंवा ओम नमः शिवाय या मंत्राची रोज कमीत कमी 1 माळ जप करा. भाग्यवृद्धीसाठी तुम्ही ओपल परिधान करू शकता आणि शिक्षण मुलांच्या प्रगतीसाठी पाचू म्हणजेच एमरल्ड धारण करू शकता. बुध आणि शुक्राची स्थिती तपासून. हे रत्न आणि रुद्राक्ष तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरून प्राप्त करू शकता. मित्रांनो, जेव्हा सभोवताली गोंधळ असतो तेव्हा स्वतःच्या मनाचा आवाज ओळखणे खूप महत्त्वाचे असते आणि हाच तुमचा खरा विजय असतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.